गुड मॉर्निंग. आज आपण नित्य समानता हा घटक पाहणार आहोत. आता पहिल्यांदा नित्य समानता म्हणजे काय? तर ज्या समानता संबंधात चलाच्या कोणत्याही किमतीला डावी बाजू आणि उजवी बाजू कायम असते, अशा समीकरणांना आपण नित्य समीकरणे असे म्हणणार आहोत. एक उदाहरण आपण घेऊया नित्य समानता दर्शवणारं. समजा a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र सर्वांना झाले. सांगा याची उजवी बाजू काय येणार आहे? पहिलं पद a आहे, दुसरं पद b आहे. दोन पदाच्या बेरजेचा वर्ग. सांगा उजवी बाजू काय येणार? पहिल्या पदाचा वर्ग अधिक दोन दोन गुणिले पदाच्या गुणाकाराचे दुप्पट. बरोबर आहे. आणि अधिक बी स्क्वेअर. दुसऱ्या पदाचा वर्ग. आता तुम्ही तुमच्या मनाची कुठलीही किंमत ठेवू शकता. समजा मी a ची किंमत 2 घेतली आणि b ची किंमत 1 घेतली. आपण डावी बाजू काय येते पाहूया. डाव्या बाजूला आपण काय म्हणूया? लेफ्ट हँड साइड LHS. सांगा डावी बाजू काय दिली या? a अधिक b कंसाचा वर्ग. मग a ची किंमत आपण 2 घेणार आहोत आणि b ची किंमत 1 घेणार आहोत आणि त्या बेरजेचा वर्ग. 2 आणि 1 ची बेरीज किती? 3. सांगा 3 चा वर्ग किती? 3 त्रिक 9. आता आपण अशीच राईट हँड साइड म्हणजे उजवी बाजू काढूया. काय दिली उजवी बाजू तुम्हाला? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. सांगा a ची किंमत आपण किती घेतलेली आहे? 2. म्हणजे तर 2 चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. पहिलं पद a ची किंमत 2 गुणिले दुसरं पद b ची किंमत 1 आणि अधिक b चा वर्ग. b ची किंमत 1 म्हणजे 1 चा वर्ग. आता पाहिलं 2 चा वर्ग 4. पुन्हा ह्या तीन संख्यांचा गुणाकार काय येणार? b दुनी 4 आणि शेवटी 1 चा वर्ग किती? 1. 4 आणि 4 8, 8 आणि 1 9. आली का? बघा डावी बाजू 9 आणि उजवी बाजू 9. याचा अर्थ a अधिक b वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग हे काय आहे? नित्य समानता आहे. म्हणजे चलाच्या कोणत्याही किमतीकरता जर डावी बाजू आणि उजवी बाजू समान येत असेल तर अशा समीकरणांना नित्य समीकरणे किंवा नित्य समानता असे म्हणतात. नित्य समानता सर्वांना समजली का? आता आपल्याला पाहायचं आहे बेजिक राशींचा अवयव. आता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण एकपदीचा अवयव म्हणजे काय ते पाहूया. काय पाहूया? एकपदीचे अवयव. आता बहुपदीचा प्रकार आपण मागच्या तासाला पाहिले. एकपदी, द्विपदी, त्रिपदी. आता मी समजा मी घेतलं 25 x घन आणि y वर्ग ही एकपदी घेतली. आता मला सांगा याच्यामध्ये 25 चा अवयव काय पडतील रे? किती गुणिले किती? 25 चा अवयव 5 गुणिले 5. आता x घन म्हणजे x चा किती वेळा गुणाकार सांगा? 3. हा बरोबर, x चा 3 वेळा गुणाकार. आणि y वर्ग म्हणजे y चा किती वेळा गुणाकार? 2 वेळा. 2 वेळा. एकपदीचा अवयव पाडायला सर्वात सोपं. आता तुम्हाला द्विपदीचा अवयव सांगतो. द्विपदीचे अवयव. आता आपण एखादी द्विपदी घेऊया. समजा ax अधिक bx. याच्यामध्ये ax हे पहिलं पद आहे आणि bx हे दुसरं पद आहे. दोन पद आहेत म्हणून याला आपण काय म्हणणार आहोत? तर द्विपदी असं म्हणणार आहोत. आता मला सांगा ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे रे? इथं पण x आहे आणि इथं पण काय आहे? x आहे. म्हणजे x आपण ह्या दोन पदामधून कॉमन काढू शकतो.
मग राहिलं काय असामायिक काय राहिलं पहिल्या पदामधून ए आणि दुसऱ्या पदामधून काय राहिलं अधिक बी. असं आपण कॉमन घेऊन त्या द्विपदीचं काय पाडू शकतो अवयव पाडू शकतो. किंवा दुसरं उदाहरण घेतो समजा ax अधिक bx अधिक ay अधिक by. आता ह्या दोन पदाचा एक गट तयार करायचा आणि ह्या दोन पदाचा दुसरा गट तयार करायचा. आता पहिल्या पदामधून x जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये a प्लस बी उरतंय पहा. आणि दुसऱ्या गटातून जर y कॉमन घेतलं तर तिथं पण कंसामध्ये a अधिक b उरतंय. बघा इथं पण a अधिक b हा कंस आला, इथं पण a अधिक b कंस आला. जो समान कंस आहे तो सर्वप्रथम मी लिहिला. आणि मग राहिलं काय x आणि उरलं y. रिया माईक बंद कर रिया जगदाय. अशा पद्धतीने तुम्ही द्विपदीचं अवयव पाडू शकता. त्यानंतर पूर्ण वर्ग राशीचा अवयव पाहूया. पूर्ण वर्ग राशीचे अवयव पूर्ण वर्ग राशी. एक आपण साधं उदाहरण घेऊया. समजा तुम्हाला विचारलं 2x अधिक 3y याचा वर्ग किती. आता मगाशी आपण सूत्र वापरलं का नाही a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. ते सूत्र वापरायचं. म्हणजे a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग. मग पहिलं पद कोणतं आहे 2x. पुन्हा 2ab म्हणजे 2 गुणिले पहिलं पद 2x गुणिले दुसरं पद कोणतं 3y आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 3y या कंसाचा वर्ग. कोणतं सूत्र वापरून आपण विस्तार केला a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. आता हे सोडवूया. ह्या दोनचा वर्ग किती 4 x चा वर्ग x वर्ग. आता या तिघांचा पण एकत्रित गुणाकार करूया. अगोदर संख्यांचा गुणाकार 2 दुनी 4 आणि 4 त्रिक 12 आणि त्या पुढं xy आणि पुढं 3 चा वर्ग 9 आणि y चा वर्ग y वर्ग. आता जी उजव्या बाजूला त्रिपदी आली ती मी डाव्या साईडला लिहिलं म्हणजे 4x वर्ग अधिक 12xy अधिक 9y वर्ग. ही पूर्ण वर्ग राशी आली. ही काय आहे तर पूर्ण वर्ग राशी आहे. मग हा कोणाचा वर्ग आला तर आपण डावी बाजू उजव्या साईडला लिहूया म्हणजे 2x आणि 3y च्या बेरजेचा काय आला वर्ग आला. आता हे कसं ठरवायचं माहिती आहे का हे पहिलं जे पद आहे का नाही त्याचं वर्गमूळ घ्यायचं. पहिल्या पदाचं काय घ्यायचं वर्गमूळ. मग 4 चं वर्गमूळ 2 आणि x वर्गचं वर्गमूळ x आणि हे जे तिसरं पद आहे का नाही तिसरं पद त्याचं पण वर्गमूळ घ्यायचं. मग 9 चं वर्गमूळ 3 आणि y वर्गचं वर्गमूळ y आणि चिन्ह फक्त मधल्या पदाचं घ्यायचं. इथं जे मधलं पद आहे का नाही त्याचं चिन्ह धन आहे ते चिन्ह इथं घ्यायचं धन. म्हणजे पहिल्या पदाचं वर्गमूळ दुसऱ्या पदाचं चिन्ह आणि तिसऱ्या पदाचं वर्गमूळ आणि ब्रॅकेटचा काय करायचा वर्ग करायचा. आता तुम्हाला असंच एक विचारतो पहा 9x वर्ग. आता तिसरं पद मी घेताना 16y वर्ग घेणार आहे आणि मध्ये 24xy घेणार आहे. सांगा हा कोणाचा वर्ग येईल. ही वर्ग पूर्ण वर्ग राशी आहे. हा कोणाचा वर्ग येईल मगाशी वर सांगितल्या पद्धतीने याचं वर्गमूळ याचं वर्गमूळ 3x 3x अधिक 4y अधिक 4y आणि याचं वर्गमूळ अधिक 4y
आणि याचं y 3x अधिक 4y कंसाचा वर्ग. आता हिथं जर वजा चिन्ह असतं काय केलं असतं रे? समजा हीच पद आहेत फक्त मधलं चिन्ह वजा घेतला पण असतं. सांगा आता हा कोणाचा विस्तार आला असता? पहिल्या पदाचा वर्ग 3x मधलं चिन्ह वजा आणि तिसऱ्याचं वर्गमूळ 4y आणि कंसाचा वर्ग. अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण वर्ग राशींचं सुद्धा अवयव पाडता आलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये मधलं पद कसं काढायचं? आता दुसरं एक उदाहरण आपण घेऊया. 5x अधिक 6y कंसाचा वर्ग आणि त्याच्या खाली तुम्ही 5x वजा 6y कंसाचा वर्ग. वरचा विस्तार सांगा चला. याचा वर्ग करा. 5 चा वर्ग 25 x चा वर्ग x वर्ग. पुन्हा ह्या दोघाचा गुणाकार करा आणि गुणाकाराची दुप्पट करा. 5 आणि 6 चा गुणाकार 30 आणि 30 ची दुप्पट किती 60 आणि त्यापुढे x आणि y ने गुणा. आता दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36 आणि y चा वर्ग y वर्ग. खाली हीच पद येणार आहेत फक्त मधलं चिन्ह काय येणार आहे वजा येणार आहे. आता हे मधलं पद काढण्याचं सूत्र सांगा बरं. हे मधलं पद आहे का नाही? हे इथं मधलं पद काय आलं अधिक 60xy आणि इथं मधलं पद काय आलं वजा 60xy. इथं लिहून घ्या सर्वांनी. मधले पद बरोबर अधिक आणि वजाशी दोन्ही चिन्ह लिहा. 2 वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तिसरे मधलं तील येतो आणि पद मधलं पल येतो. समजा ही डावी बाजू तुम्हाला माहितच नाही, फक्त आपण उजव्या बाजूचा विचार करूया. उजव्या बाजूमध्ये पहिलं पद काय आहे 25x वर्ग आहे आणि तिसरं पद काय आहे 36y वर्ग आहे. मग ह्या दोन पदाचा उपयोग करून आपण मधलं पद काढणार आहोत. पहिल्या आणि तिसऱ्या पदाचा उपयोग करून मधलं पद कसं काढायचं ते सूत्र आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. सांगा आता पहिलं पद आपण काय घेतलं 25x वर्ग आणि वर्गमुळात तिसरं पद काय घेतलं 36y वर्ग. आता वर्गमूळ काढूया. अधिक वजा 2 गुणिले आता इथं 25 वर्गमूळ किती 5 x वर्गाचं वर्गमूळ x 36 वर्गमूळ 6 आणि y वर्गाचं वर्गमूळ y. आता बघा गुणाकार करा. 2 पंचे 10 आणि 10 60 आणि पुढे x आणि y ने गुणायचं. म्हणजे मधलं पद एक म्हणजे अधिक 60xy येऊ शकतं किंवा मधलं पद वजा 60xy पण येऊ शकतं. अशा पद्धतीनं पहिल्या आणि तिसऱ्या पदावरून मधलं पद आपण काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दोन पूर्ण वर्गाच्या वजाबाकीच्या स्वरूपातील राशीचा अवयव म्हणजे 36x वर्ग वजा 81y वर्ग. आता याचा अवयव कसं पाडायचं सांगा. 36x वर्ग कोणाचा वर्ग आहे 6x कंसाचा वर्ग आहे आणि 81y वर्ग कोणाचा वर्ग आहे 9y कंसाचा वर्ग. अगदी बरोबर. आता इथं विस्तार करताना कोणतं सूत्र वापरायचं बघा वर्गाची वजाबाकी
म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग याचा अवयव काय पडतात रे? दोन कंसा स्वरूपामध्ये. पहिल्या कंसामध्ये त्या दोन पदांची बेरीज आणि पुढच्या कंसामध्ये त्या दोन पदांची वजाबाकी. मग ह्याला ए म्हणा आणि ह्याला बी म्हणा, म्हणजे ए वर्ग वजा बी वर्ग. पहिला कंस ए अधिक बी म्हणजे 6x अधिक 9y आणि दुसऱ्या कंसामध्ये काय पडणार मग? त्या दोघांची वजाबाकी म्हणजे 6x वजा 9y. समजतंय का? समजा तुम्हाला मी असं दिलं 32x वर्ग वजा 50y वर्ग. सांगा ह्याचा अवयव कसं पडणार? आता 32 हा कोणाचा वर्ग नाही आणि 50 पण कोणाचा वर्ग नाही. मग अशा वेळेस 32 आणि 50 मधून आपण 2 जर कॉमन घेतलं तर कंसामध्ये काय रे? किती दुनी 32? 16 आणि x वर्ग आणि 50 म्हणजे किती दुनी 50? 25 y वर्ग. हे दोन कॉमन घेतलेलं शेवटपर्यंत आपण लिहित राहायचं. आता सांगा हा कोणाचा वर्ग येतोय? 16x वर्ग 4x वर्ग आणि 25y वर्ग कोणाचा वर्ग येतोय? 5y वर्ग 5y कंसाचा वर्ग. आता सांगा या चौकटी ब्रॅकेट मधील अवयव काय पडणार? ए वर्ग वजा बी वर्ग. ए अधिक बी ए वजा बी. मग ए अधिक बी म्हणजे कोणाची बेरीज? 4x आणि 5y बेरीज आणि त्या दोघांचीच पुढे काय येणार? वजाबाकी याला. अशा पद्धतीने तुम्हाला ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए अधिक बी ए वजा बी या सूत्राचा उपयोग करून सुद्धा अवयव पाडता आलं पाहिजे. आता आपण शेवटी पाहणार आहे त्रिपदीचा अवयव. यामध्ये एक्स वर्ग अधिक 5x अधिक 6 ही त्रिपदी आहे. आता हे गणित अशा टाइपमध्ये आहे बघा. एक्स वर्ग अधिक कंसात ए अधिक बी कंसाबाहेर एक्स अधिक ए बी. सांगा हा कोणाचा विस्तार आहे रे? पहिल्या कंसात एक्स अधिक ए आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स अधिक बी. काल मी सूत्र तुम्हाला लिहायला लावलं त्यामध्ये हे सूत्र होतं का? म्हणजे इथं बघा एक्सचा जो सहगुणक आहे ए अधिक बी, एक्सचा सहगुणक ए अधिक बी आणि त्याच ए आणि बी चा इथं काय आहे? गुणाकार आहे. म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक ही बेरीज येते आणि तिसरं पद हे स्थिर पद हा गुणाकार येतो. म्हणजे अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार 6 असेल. गुणाकार मधलं मी पहिलं पक्ष अक्षर लिहितो. गुणाकार अधिक 6 आणि बेरीज म्हणजे मधल्या पदाचा सहगुणक. मग बेरीज काय येणार? अधिक 5. अशा दोन संख्या सांगा त्यांचा गुणाकार 6 येतो आणि बेरीज 5 येते. 3 आणि 2. बरोबर आहे. इथंच मी लिहितो जागा नसल्यामुळं 3 आणि 2 आणि त्या दोघांची बेरीज किती येते? 5 येते. मग आता ह्या x वर्ग अधिक 5x अधिक 6 चा अवयव पाडताना असं दोन कंस करायचं. कंसामध्ये x लिहायचं पहिलं पद आणि x च्या पुढे पहिलीष्ट संख्या अधिक 3 लिहिणार आहोत आपण आणि दुसऱ्या कंसातील x च्या पुढे दुसरी इष्ट संख्या अधिक 2 लिहिणार आहोत. अशा पद्धतीने x अधिक 5x अधिक 6 या त्रिपदीचा अवयव आपण x अधिक 3 x अधिक 2 असं पाडणार आहोत. आता कालची जी सूत्र आहेत ती एक थोडक्यात उजळणी आपण पाहूया आणि नंतर मग नमुना उदाहरण पाहूया. आता एकदा सूत्रांची उजळणी सांगा मला. ए अधिक बी कंसाचा वर्ग विस्तार काय? अगदी बरोबर. आता त्याच्यामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग हा विस्तार सांगा.
ए स्क्वेअर ए चा वर्ग वजा AB plus B square. प्लस बी चा वर्ग काय दोन सूत्रामध्ये फरक आहे रे? वजा सर्व अधिक आहे खाली वजा आहे. हो सर वजा मध्य पदाचं चिन्ह अधिक आहे आणि दुसऱ्या सूत्रामध्ये मध्य पदाचं चिन्ह काय आहे? वजा बरोबर आहे. आता जे पहिलं सूत्र आहे ह्याच्यामध्ये थोडासा मी बदल करतोय पहा. उजवीकडे मी ए वर्ग अधिक बी वर्ग ठेवतो. मग डावी बाजू काय होईल सांगा? मूळची डावी बाजू काय होती? ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता हे मधलं जे अधिक 2ab डावीकडे गेल्यावर काय होणार? चिन्ह बदलून वजा 2ab. म्हणजे नवीन काय सूत्र तयार झालं? ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा 2ab. बरोबर ना? अगदी अशाच प्रकारचे विभाजन या दुसऱ्या सूत्रामध्ये सुद्धा आपण करूया. आता दुसऱ्या सूत्रामध्ये उजवी बाजू वरील प्रमाणे ए वर्ग अधिक बी वर्ग ठेवतो. डावी बाजू ए वजा बी कंसाचा वर्ग आहे अशी. फक्त काय करणार आहे? हे जे वजा 2ab आहे ते उजवीकडून डावीकडे गेल्यावर काय होणार आहे? ते अधिक 2ab होणार आहे. म्हणजे काय नवीन सूत्र झालं? ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक 2ab. समजतंय ना? तुम्ही सूत्राची एकदा रिव्हिजन करा, कारण नित्य समानतेतले सूत्र फार महत्वाचे आहे. हा, आता पहा, मी वरच्या आणि खालच्या सूत्राच्या डाव्या बाजूची वजाबाकी करतो. म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग या डाव्या बाजूतून दुसऱ्याची डावी बाजू वजा करतो. आता वरच्याची उजवी बाजू सांगा अगोदर. ए वर्ग वर्ग प्लस 2ab प्लस बी चा वर्ग. आता हे वजा करताना ही सगळी चिन्ह बदला. ए वर्गच काय होईल? वजा ए वर्ग. वजा 2ab च काय होईल? अधिक 2ab. अधिक 2ab. आणि अधिक बी वर्गच काय होईल? वजा बी वर्ग. आता ह्या अधिक ए वर्गला हे वजा ए वर्ग कट झालं. ह्या अधिक बी वर्गला हे वजा बी वर्ग कट झालं. मग ह्या 2ab ची आणि ह्या 2ab ची बेरीज किती येणार? 2 आणि 2 4ab. हा, आता डावीकडे फक्त ए अधिक बी चा वर्ग लिहिलेला आहे आणि बाकी मग तिकडे नेलं. मग वजा आहे ते तिकडे गेल्यावर अधिक झालं. म्हणजे कंसातलं फक्त ए वजा बी कंसाचा वर्ग राहिलं आणि वरची उजवी बाजू मूळची 4ab. बघा, हे एक सूत्र तयार नवीन झालं. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वजा बी कंसाचा वर्ग अधिक 4ab. अशा आपण कन्व्हर्टेड अनेक सूत्र तयार करू शकतो. आता अजून एक बघा सूत्र आहे. ए अधिक 1/a कंसाचा वर्ग. पहिलं पद ए घेतलंय आणि दुसरं पद 1/a घेतलंय. आपण कुठलं सूत्र वापरायचं? ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग अधिक 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद. म्हणजे 2 गुणिले ए गुणिले 1/a अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग 1 चा वर्ग 1, ए चा वर्ग ए वर्ग. मग या ए ला हे ए कॅन्सल झालं. राहिलं काय आता उजव्या साईडला? ए वर्ग आणि शेवटचं पद 1/a वर्ग घेतो. तुम्ही म्हणता सर मधलं पद राहिले. अधिक 2 आहे ते तिकडे घेतलं. मग अधिक 2 तिकडे घेतल्यावर काय होणार? उजवी डावी बाजू ए अधिक 1/a ब्रॅकेटचा वर्ग. अधिक 2 तिकडे गेल्यावर काय होणार? वजा 2. काय बघा, ए अधिक 1/a कंसाचा वर्ग वजा 2 बरोबर ए वर्ग अधिक 1/a वर्ग. आता असं दुसरं सूत्र ए वजा 1/a कंसाचा वर्ग आपण घेतला. तिथं पण ए वजा बी चा वर्ग बरोबर ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग सूत्र वापरतो. बघा, पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग
वजा 2 गुणिले पहिलं पद गुणिले दुसरं पद आणि अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग 1 चा वर्ग 1, a चा वर्ग a वर्ग. आता ह्या a ला हे 1 कट झालं. उजवी बाजू बघा काय राहिली, पहिलं पद आणि शेवटचं पद द्यायचं उजव्या साईडला. म्हणजे a वर्ग अधिक 1/a वर्ग आणि डाव्या बाजू आहे अशी a वजा 1/1 कंसाचा वर्ग. आता इकडचं वजा 2 इकडे राहिला काय होणार, फक्त अधिक 2 होणार. बघा ह्या सूत्रात आणि ह्या सूत्रात काय फरक वाटतोय तुम्हाला? दोन्ही सूत्रामध्ये उजवी बाजू समान आहे का नाही? इथं पण a वर्ग अधिक 1/a वर्ग आहे आणि इथं पण a वर्ग अधिक 1/a वर्ग आहे. मग डाव्या बाजूत काय फरक आहे बघा, a अधिक 1/a वर्ग वजा 2 आहे. म्हणजे इथं अधिक असलं की इथं वजा आणि इथं वजा असलं की इथं अधिक. a अधिक 1/a कंसाचा वर्ग वजा 2 आणि खाली a वजा 1/a कंसाचा वर्ग अधिक 2. ही एक तुमच्यासाठी 2 नवीन काय आहेत सूत्र आहे. आता 3 पदाच्या बेरजेचा वर्ग ते पण सूत्र तुम्ही लिहिले या. a अधिक b अधिक c कंसाचा वर्ग. सांगा उजवी बाजू याची काय ना? a चा वर्ग प्लस b चा वर्ग अधिक b वर्ग अधिक c वर्ग अधिक b चा वर्ग प्लस c चा अधिक वर्ग प्लस अधिक 2ab AC अधिक 2bc 2BC अधिक 2ac. हे एक अतिशय महत्वाचं सूत्र आहे. पुन्हा 2 पदाच्या बेरजेचा घन हे पण सूत्र मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे. सांगा याची उजवी बाजू. a चा घन प्लस 3a चा वर्ग प्लस b चा वर्ग अधिक 3ab चा वर्ग 3ab वर्ग प्लस b चा घन अधिक b चा घन अधिक b चा घन. आता फक्त मधलं चिन्ह वजा करायचं. आता याच्यामध्ये हे एक ऋण चिन्ह येणार आणि हे एकडे एक ना, धन ऋण. हा सांगा, वरची पद बदलत आहेत, फक्त चिन्ह बदलतात 2 पदांची. म्हणजे a घन a चा घन अधिक 3a चा वजा 3a वर्ग b अधिक 3ab वर्ग वजा b घन. म्हणजे 2 नंबरचं जे पद आहे त्याचं चिन्ह आणि 4 नंबरचं पद आहे त्याचं चिन्ह फक्त ऋण केलं. त्यानंतर घनाची बेरीज म्हणजे a घन अधिक b घन. घनाच्या बेरजेमध्ये 2 कंस असतात. एका कंसात 2 पद आणि दुसऱ्या कंसामध्ये 3 पद असतात. सांगा आता पहिला कंस काय तर a घन अधिक b घन मध्ये a आणि b ची बेरीज आणि दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग वजा ab अधिक b वर्ग. लिहून दिले ना हे. हो सर. आणि घनाच्या वजाबाकी सूत्र काय, पहिल्या कंसामध्ये a आणि b ची वजाबाकी आणि दुसऱ्या कंसामध्ये वरचंच कंस घ्यायचा, फक्त सगळी चिन्ह धन घ्यायची. म्हणजे a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग आणि शेवट सूत्र मगाशी मी गणित सोडवताना लिहून दिलं तरी सुद्धा रिपीट करतो. पहिल्या कंसामध्ये x अधिक a आणि दुसऱ्या कंसामध्ये x अधिक b. याच्यामध्ये x हे चल आहे आणि a आणि b ह्या 2 वास्तव संख्या आहेत. मग चलाचा वर्ग, वास्तव संख्यांची बेरीज मध्ये चलानं गुणायचं आणि शेवटी वास्तव संख्यांचा गुणाकार. अशा प्रकारच्या नित्य समानतेच्या काही सूत्राचा जर तुम्ही परिपूर्ण अभ्यास केला तर याच्या पुढचे तुम्हाला सर्व नमुना उदाहरणं असतील किंवा स्वाध्यायातील सगळी उदाहरणं सोडवता येतील. आज आपण नमुना उदाहरणं सोडवणार आहोत. हा चला, पहिला प्रश्न पहा. 49 x वर्ग अधिक
64/y वर्ग 64/y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? कोणते पद मिळवावे म्हणजे तिथं मधलं पद काढायचं आहे. मगाशी तुम्हाला मी सूत्र लिहून दिलेलं आहे. कोण सांगते मला मधलं पद काढण्याचं सूत्र? मधलं पद काढण्याचं सूत्र मधल्या पदाचं चिन्ह धन पण असू शकतं आणि ऋण पण असू शकतं. पुन्हा दोन पहिले पद गुणिले वर्गमूळ तिसरे पद गुणिले वर्गमूळ वर्गमूळ तिसरे पद अगदी बरोबर तिसरे पद. आता ह्याच्यात आपण किमती घालूया. आता पहिलं पद म्हणजे हे 49x वर्ग हे पहिलं पद आहे. आणि गुणिले आता इथं तिसरं पद म्हणजे हे टाकायचं 64/y वर्ग हे तिसरं पद टाकायचं 64/y वर्ग. आता हे सोडवूया आपण अधिक वजा सांगा 49चं वर्गमूळ किती? 7. x वर्गाचं वर्गमूळ किती? 7x पुन्हा 64चं वर्गमूळ किती? 8 छेद y वर्गाचं वर्गमूळ किती? y. आता चिन्ह बघा धन पण घ्यायचं आणि ऋण पण घ्यायचं. आता 2 आणि 7चा गुणाकार 14 आणि 14 किती? 112 आणि त्याच्या जोडीला x आहे आणि छेदामध्ये y आहे. म्हणजे जी दोन पद मिळवायचे त्यातलं पहिलं पद धन घ्या आणि दुसरं पद ऋण घ्या. म्हणजे 112x/y म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि वजा घेतल्यानंतर वजा 112x/y म्हणजे पर्याय क्रमांक 2. इथे विचारलंय 2 अचूक पर्याय निवडा. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 पण आहे आणि पर्याय क्रमांक 2 पण आहे. ठीक आहे. प्रश्न दुसरा a घन वजा 8b घन या राशीचा अवयव कोणते? मला अगोदर सूत्र सांगा कुठलं वापरायचं. घनाच्या वजाबाकी सूत्र कुठलं सांगितलं? कंसाचा घन. हा बरोबर. पहिल्या कंसामध्ये a वजा b सूत्र मगाशी लिहून दिले की रे. दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग प्लस b चा घन. घन नाही वर्ग आहे. आता हे सूत्र वापरायचं. मग हा कोणाचा घन आहे? पहिलं पद a चा घन आहे आणि दुसरं पद कोणाचा घन आहे? b चा घन. 2b कंसाचा घन आहे. मग लक्षात ठेवा हे पहिलं पद आहे a आणि 2b हे दुसरं पद आहे. तर काय आहे मग पहिल्या पदातून दुसरं पद वजा केलं. मग इथं पहिलं पद a वजा दुसरं पद वजा 2b. आता इथं कंस काय आहे? पहिल्या पदाचा वर्ग आहे म्हणजे इथं पहिलं पद a चा वर्ग आहे. पुढं अधिक पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार आहे म्हणजे ह्या a चा आणि या 2b चा गुणाकार करा 2ab ला काय ना 2ab आणि शेवटी b चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 2b चा वर्ग करा 2 चा वर्ग 4 आणि b चा वर्ग b वर्ग. बघा असा पर्याय आहे का? a वजा 2b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वर्ग अधिक 2ab अधिक 4b वर्ग. त्या तिसरा पर्याय आहे का? a वजा 2b a वर्ग अधिक 2ab अधिक 4b वर्ग. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 3 आहे. समजतंय ना? बर ठीक आहे. पुढचा प्रश्न 169x वर्ग मी तर पुन्हा लिहितो एकदा
169 चा वर्ग वजा 1 आणि छेदामध्ये 13 चा वर्ग वजा 1. आता अंशामध्ये 169 चा वर्ग आहे आणि 1 हा 1 चा वर्ग आहे. 1 च्या जागी मी 1 चा वर्ग असं बदल करतो. आणि खाली 13 चा वर्ग किती असतो रे? 169. वजा 1. आता अंशामध्ये विस्तार करण्यासाठी कुठलं सूत्र वापरू रे? अंशाचा विस्तार करण्यासाठी कोणतं सूत्र वापरू? A चा वर्ग वजा B चा वर्ग. बरोबर. a चा वर्ग वजा b चा वर्ग. काय आहे उजवी बाजू? A अधिक B, A वजा B. a अधिक b आणि a वजा b. अगदी या सूत्राचा उपयोग करून आपण अंशाचा विस्तार करा. a म्हणजे 169, b म्हणजे 1. म्हणजे a आणि b ची बेरीज म्हणजे कोणाची बेरीज? 169 अधिक 1. दुसऱ्या कंसामध्ये त्या दोघांची वजाबाकी. 70 वजा 1. हा आणि छेद मात्र आहे असा लिहूया कंसामध्ये. आता बघा समान कंस कट करतो. ह्याला एक कट झालं. म्हणजे वर काय राहिले फक्त 169 अधिक 1. म्हणजे हे 170. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे. 4. पर्याय क्रमांक 4 आहे. त्यानंतर प्रश्न 4. आता मला तुम्ही सांगा इथे 10.5 गुणिले 10.5 आहे. 2 वेळा गुणाकार म्हणजे तो 10.5 चा काय झाला रे? वर्ग झाला. अधिक आता या 15 ची फोड आपण 2 गुणिले 7.5 करू शकतो का? काय फोड करू शकतो? 2 गुणिले 7.5 आणि गुणिले त्याला पुढं 10.5 आहे. अधिक आता इथं 7.5 गुणिले 7.5 म्हणजे 7.5 चा काय येणार इथं? वर्ग. ही झाली अंशामधील राशी. आता छेदामध्ये बघूया काय आहे. छेदामध्ये 10.5 आणि 7.5 ची काय आहे? बेरीज आहे. 10.5 अधिक 7.5. आता बऱ्याच जणांच्या लक्षात पण आलं असेल अंशामध्ये काय आलं रे? समजा 10.5 ला आपण a म्हणलं आणि 7.5 ला b म्हणलं तर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आली ना रचना. 10.5 ला a म्हटलं 7.5 ला b म्हटलं तर a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. मग a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग कोणाचा विस्तार आहे? a अधिक b कंसाचा वर्ग आहे का नाही? म्हणजे अंशामध्ये असणारी जी त्रिपदी आहे तो a अधिक b चा वर्ग आहे. म्हणजे 10.5 आणि 7.5 च्या बेरजेचा वर्ग आहे. आणि छेदामध्ये राशी आहे मी आहे लिहितो कंसामध्ये 10.5 अधिक 7.5. आता काय होणार आहे? ह्या कंसाला एक कंस जाणार म्हणजे अंशामध्ये फक्त तुम्हाला 10.5 आणि 7 ची बेरीज राहिलेली पाहायला मिळेल. आता करा ह्या दोघांची बेरीज किती ती पहा. 18. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे. पुढचा प्रश्न आहे x वजा y ची किंमत 6 आहे. x आणि y चा गुणाकार 16 आहे आणि x अधिक y कंसाचा वर्ग विचारलेला आहे. आता पहिल्यांदा आपण असं करूया x अधिक y चा वर्ग बघू. a आणि b बेरजेचा वर्ग आपल्याला माहित आहे. a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. मग याचा काय येईल रे? पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग. 2 पदाच्या गुणाकाराची दुप्पट 2xy आणि दुसऱ्या पदाचा वर्ग काय येणार? y वर्ग. x y बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या किमती माहित आहेत त्या भरण्यात पूर्वी आपण असं करूया थोडासा बदल करूया. मी 100 2xy करतोय. हे y वर्ग हाय असं. हे जे मधलं पद आहे का नाही 2xy आहे. ते करण्यासाठी मी शेवटी प्लस 4xy ऍड करतो. बरोबर आहे का? आता बघा दोन्ही राशी ह्या वजा 2xy आणि अधिक 4xy चं एकत्रीकरण केल्यावर अधिक 2xy येईल का? ह्या 2चं चिन्ह ऋण आहे आणि ह्या 4चं धन आहे. विरुद्ध चिन्ह असलं वजाबाकी. 4तून 2 गेलं 2 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह धन. कळलं का काय मी केलं ते?
अजून कशासाठी केलं तर या ठिकाणी ही जी 3 पद आहेत का नाही या हा विस्तार आहे बघा x वजा y चा आहे का a वजा b चा वर्ग नाही का a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग तसं x वजा y चा वर्ग x वर्ग वजा 2xy अधिक y वर्ग आणि त्याच्या पुढे मग 4xy आता असं का केलं कारण इथे x वजा y ची किंमत आपल्याला 6 भरता येईल इथं बघा पुन्हा x आणि y चा गुणाकार 16 इथं भरता येईल आणि मग आपल्याला जी राशी विचारली त्याची किंमत काढता येईल म्हणून हा विभाजनाचा प्रकार आहे थोडा मग x वजा y ची किंमत किती आपण टाकणार आहे 6 मग इथं 6 चा वर्ग लिहितो अधिक 4 गुणिले आता x आणि y चा गुणाकार किती दिलाय तुम्हाला 16 हा सांगा आता मग 6 चा वर्ग किती 36 आणि 16 आणि 4 चा गुणाकार किती 64 आणि या दोघांची बेरीज किती 100 म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे 2 त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 98 गुणिले 102 आता बरेच जण गुणाकार करत बसणार आपण इथं विस्तार सूत्र वापरायचं 98 आणि 102 च्या दरम्यानची संख्या कुठली 100 म्हणजे 98 ची फोड आपण 100 वजा 2 अशी करूया आणि 102 ची फोड काय करूया 100 अधिक 2 अशी करूया मग आता इथं काय झालं रे त्याला a म्हणा म्हणजे हे a वजा b झालं म्हणा हा दुसरा कंस काय झाला a अधिक b हा कोणाचा विस्तार आहे हा कोणाचा विस्तार आहे वर्ग वजा b वर्ग ते उजव्या बाजूमध्ये टाकलं तर 100 चा वर्ग वजा 2 चा वर्ग येणार आहे की 100 चा वर्ग म्हणजे एकावर 4 शून्य आणि 2 चा वर्ग म्हणजे किती 4 मग 10,000 मधून 4 वजा केल्यावर किती येणार 9,996 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे 4 हे आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 x वर्ग अधिक x वजा 72 आता याचा अवयव पाडताना मधल्या पदाचा सहगुणक अधिक 1 आहे आता मला सांगा गुणाकारामध्ये कोणती संख्या घेऊया बेरजेमध्ये कोणती संख्या घेऊया गुणाकारामध्ये शेवटची संख्या घ्यायची शेवटची घेऊया वजा 72 आणि बेरजेमध्ये मधल्या पदाचा सहगुणक काय येणार अधिक 1 अशा दोन संख्या शोधा की त्यांचा गुणाकार वजा 72 येईल शिवम शिंदे माईक बंद कर शिवम शिंदे रोल नंबर 5 अशा दोन संख्या सांगा की ज्यांचा गुणाकार वजा 72 आणि बेरीज अधिक 1 साधारणतः 9 आणि 8 चा गुणाकार 72 आहे त्याच इष्ट संख्या मी खाली लिहितो फक्त गुणाकार आणि बेरीज जुळली पाहिजे गुणाकार ऋण आहे म्हणजे एकाला धन आणि एकाला ऋण देणं गरजेचं आहे बेरीजेचं चिन्ह धन आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि 8 ला वजा द्यायचं खालची इष्ट संख्या बघा अधिक 9 पहिली आणि वजा 8 दुसरी आता बघा 9 8 72 अधिक वजा गुणाकार वजा आणि एकाचं धन आणि एकाचं ऋण असले आपण वजाबाकी करतो मग 9 तून 8 गेलं 1 आणि मोठ्या संख्येचा अधिक अशा पद्धतीने पहिली इष्ट संख्या काय आली अधिक 9 आणि दुसरी इष्ट संख्या काय आली वजा 8 आता याचा अवयव आपण डायरेक्ट पाडू शकतो कारण पहिल्या पदाला सहगुणक नाही चल x मांडायचं आणि पहिल्या कंसातील x च्या पुढे पहिली इष्ट संख्या अधिक 9 लिहायची आणि दुसऱ्या कंसातील x च्या पुढे दुसरी इष्ट संख्या वजा 8 लिहायची म्हणजे पहिला कंस x अधिक 9 आणि दुसरा कंस x वजा 8 बघा इथं x अधिक 9 हा एक कंस आहे x वजा 8 हा एक कंस आहे म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आहे तुम्हाला झाले का हे त्रिपदीचा अवयव पाडा
ठीक आहे. पुढचा प्रश्न 256 x चा चौथा घातांक आणि वजा 1. 256 x चा चौथा घातांक वजा 1. आता याची फोड कशी करूया सांगा. 256 कोणाचा वर्ग आहे रे? 16. आणि x चा चौथा कोणाचा वर्ग आहे? x च्या वर्गात. आणि 1 हा कोणाचा वर्ग आहे? 1 चा. आता इथं कोणतं विस्तार सूत्र वापरलं? वर्गाची वजाबाकी म्हणजेच a वर्ग वजा b वर्ग. सांगा उजवी बाजू. पहिल्या कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. मग आपण 16x वर्गला a म्हणायचं आणि ह्या 1 ला b म्हणायचं. मग काय होईल रे? a अधिक b म्हणजे 16x वर्ग अधिक 1 हे पहिल्या कंसामध्ये येणार आणि a वजा b म्हणजे 16x वर्ग वजा 1 हे दुसऱ्या कंसामध्ये येणार. आता पहिल्या कंसाची फोड होत नाही पण दुसऱ्या कंसाचं पुन्हा अवयव पडतायत. आता याचा अवयव कसं पडायचं बघा. कारण 16x वर्ग हा 4x कंसाचा वर्ग आहे, बरोबर ना? आणि 1 हा 1 चा वर्ग आहे. पहिला कंस हा आहे असा कायम राहणार आहे, 16x वर्ग अधिक 1. आता दुसऱ्या कंसाचा अवयव काय पडणार? आता ह्याला a म्हणायचं आणि ह्या 1 ला b म्हणायचं. पुन्हा a वर्ग वजा b बरोबर a अधिक b a वजा b. म्हणजे पुन्हा पहिला कंस 4x अधिक 1 आणि त्याच्या जोडीचा पुढचा कंस 4x वजा 1. बघा पण हे तीन कंस कोणत्या पर्यायामध्ये दिसत आहेत? हा 2 नंबरचा पर्याय बघा. कंसाची मागे पुढे चालते. 16x वर्ग अधिक 1, 4x अधिक 1 आणि 4x वजा 1. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक काय आहे? 2 हे आहे. आणि पुढचा 9वा प्रश्न पहा. 4x वर्ग अगोदर मी लिहितो राशी अधिक 12xy अधिक कंसामध्ये m अधिक 5 आणि गुणिले y चा वर्ग. ही राशी पूर्ण वर्ग आहे तर m बरोबर किती? आता डाव्या बाजूस जर पाहिलं तर हे पहिलं पद आहे आणि हे तिसरं पद आहे आणि हे मधलं पद आहे बघा. मग आपण सूत्र मला सांगा रे. मधलं पद काढण्याचं सूत्र मगाशी काय आपण घेतलं होतं? मगाशी मधलं पद काढायचे एक सूत्र तुम्हाला लिहून दिलं. आता मधलं चिन्ह देताना धन दिले त्यामुळे तिथं धन ऋण लिहायची गरज नाही, ते धनच असणार आहे. सांगा 2 काय? वर्गमुळात 2 वर्गमुळात पहिले पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. ते पद गुणिले वर्गमुळात तिसरे पद. तिसरे पद. आता मधलं पद काय दिले सांगा? 12xy. 2 वर्गमुळात. आता पहिलं पद काय आहे? 4x वर्ग आणि वर्गमुळात तिसरं पद काय आहे? m अधिक 5 आणि पुढं y चा वर्ग. आता इथं उजवी बाजू सोडवूया. सांगा 4 चं वर्गमूळ 2, x चं वर्गमूळ x. आता वर्गमुळात मी फक्त m अधिक 5 ठेवतो आणि बाहेर y चा वर्ग, y वर्गचं वर्गमूळ काय येणार? y. आता बघा इथं 2 आणि 2 चा गुणाकार काय आला? 4. वर्गमुळात काय आहे? m अधिक 5 आणि पुढे काय आहे? xy. आता ह्या xy ला हा xy कट झाला. पुन्हा 4 एके 4, 4 त्रिक 12. मग मला तुम्ही सांगा इथं वर्गमुळात m अधिक 5 आहे
आणि डाव्या बाजूला काय राहिलं रे? मग 3च राहिले ना. आता दोन्ही बाजूचा वर्ग करा. 3चा वर्ग किती? 9 आणि वर्गमुळाचा वर्ग केला फक्त m अधिक 5 उरणार. आता 5 उजवीकडचं डावीकडे गेल्यावर 9 वजा 5 होणार, म्हणजे किती येणार उत्तर? 4 येणार. मग m ची किंमत 4 म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय? 2 येते. पुन्हा तुम्ही एकदा प्रॅक्टिस करा. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. 2017 गुणिले 2017 म्हणजे 2017चा काय होणार आहे? 2 वेळा गुणाकार म्हणजे पुन्हा वजा 2015 गुणिले 2015 म्हणजे इथं काय होणार? 2015चा वर्ग. आणि छेदामध्ये काय येईल? तर हे 4032 येणार. आता वर काय होणार आहे? a वर्ग वजा b वर्गचा अवयव a अधिक b a वजा b म्हणजे 2017 आणि 2015 ची बेरीज पहिल्या कंसात येणार त्या सूत्रानुसार, आणि त्याच दोघांची वजाबाकी दुसऱ्या कंसामध्ये येणार. आणि छेदामध्ये आपण आहेच 4032 ठेवूया. सांगा वरची बेरीज काय आली? 2017 आणि 2015 ची 4032 आणि दुसऱ्या कंसातील वजाबाकी करा. 2017 मधून 2015 वजा करा 2 आणि छेदामधील 4032 आहे असल्या. आता ह्या 4032 ला हे 4032 कट झालं. किती आलं उत्तर? 2 म्हणजे पर्याय क्रमांक किती? 2. पण इथं 2 अजून पर्याय विचारलेत किती? मग 2 अजून कोणाची किंमत येणार आहे? स्क्वेअर रूट ऑफ 4 हे असं आहे, वर्गमूळ 4. मग 4चं वर्गमूळ किती असतं? 2. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पण आहे आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा. ठीक आहे. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण पंथप्रकरण चालू केलेलं आहे. नित्य समानता या घटकामध्ये नित्य समानता म्हणजे काय आणि काही महत्वाची सूत्र पाहिली आणि त्या सूत्रावर आधारित नमुना 10 उदाहरणं पाहिली. ठीक आहे, बस करूया. आता किती जण विद्यार्थी जॉईन आहेत? 49. मी काल तुम्हाला एक मेसेज केलेला होता. आपण शिष्यवृत्तीमध्ये बुद्धिमत्ता आणि गणिताचं पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. पण शिष्यवृत्तीमध्ये जे 2 पेपर आहेत त्या पहिल्या पेपरमध्ये गणिताच्या जोडीला मराठी विषय आहे आणि दुसऱ्या पेपरमध्ये बुद्धिमत्तेच्या जोडीला इंग्रजी आहे. म्हणजे 100 मार्काचं मी गणित घेतोय परंतु 50 मार्काचं मी मराठी घेणार नाही, किंवा दुसऱ्या पेपरमध्ये 100 मार्काचं मी बुद्धिमत्ता घेतोय पण 50 मार्काची इंग्रजी घेणार नाही. शिष्यवृत्तीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे 2 विषय म्हणजे मराठी आणि इंग्रजी. या विषयाचं अध्यापन जर झालं तर तुमचं 4ही विषयाचं अध्यापन होईल आणि तुम्हाला 300 पैकी 250च्या वर स्कोअर करायचा आहे. 300 पैकी 250च्या वर जर स्कोअर करायचा असेल तर मराठी आणि इंग्रजीला फार महत्व द्यावं लागणार आहे. मग या विषयाचं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला एक मॅडम टीचिंग करण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु त्यासाठी आपल्याला 50 विद्यार्थी आवश्यक आहेत. कमीत कमी 30 विद्यार्थी असतील तर प्रत्येकाला महिन्याला 200 रुपये खर्च येणार आहे आणि 50 पेक्षा जास्त विद्यार्थी मिळाले तर आपण 150 रुपये मध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांना सांगू शकतो मार्गदर्शन करण्यासाठी. परंतु आपल्याला कमीत कमी 30 विद्यार्थी पाहिजेत. आता काल जवळजवळ 10 विद्यार्थ्यांचं रिप्लाय आलं, पुन्हा एक 4-5 विद्यार्थ्यांचं रिप्लाय आलं, पण 15 विद्यार्थ्यांवर क्लास नाही चालू शकत. त्यामुळं आणि टायमिंग आपलं सकाळचं आपलं तास हे बंद नाहीत बरं का. आपलं हे टायमिंग 6 ते 7 हे कायम राहणार आहे. त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं मार्गदर्शन होणार आहे. फक्त तुम्हाला एक्स्ट्राचं मार्गदर्शन मिळवण्यासाठी संध्याकाळची 8:15-8:30 टायमिंग दिलं जाईल संध्याकाळचं. आई बाबा काका तुला क्लास सांगताय त्यांनी त्या ग्रुपवर मेसेज करा. आता पुन्हा रिप्लाय करा. जे इंग्रजी आणि मराठी विषयाचे क्लास जॉईन करू शकतात आणि महिन्याला 200 रुपये देऊ शकतात. 3 ते 4 महिन्याचे फक्त क्लास आहेत.
फेब्रुवारीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असते, त्याच्या अगोदर तो पूर्ण सिलेबस कव्हर होईल मराठी आणि इंग्रजीचा. समजा 15 सप्टेंबरला क्लास चालू झालं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर एक 4-4.5 महिने शिल्लक आहेत शिष्यवृत्ती परीक्षेला. 4 महिन्यामध्ये मराठी आणि इंग्रजीचा पूर्ण अभ्यासक्रम त्या पूर्ण करून तुमच्याकडून घेऊ शकतात. आणि तुम्हाला खर्च किती येईल? एका महिन्याचं जर 200 रुपये धरलं, 4 महिन्याचे 800 रुपये खर्च येईल. पण त्या 2 विषयांचा पण तुमचा परिपूर्ण अभ्यास होईल. तर तुम्हाला एखादा डेमो क्लास घ्यायला सांगू मॅडमला. म्हणजे तुम्हाला कसं होतं, काही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना वाटतं ना, कशा मॅडम शिकवतात. डेमो एखादा क्लास पाहिजे का? त्यानंतर तुम्ही ठरवू शकता का? हो सर. चालेल. आपण कुठल्या विषयाचा डेमो क्लास घेऊया? मराठी का इंग्रजी? सर मराठी. मराठी. सर. मराठी. बरं, असं करूया आपण 2 डेमो क्लास घ्यायला सांगूया. एक मराठीचा घ्यायला सांगूया आणि एक इंग्रजीचा घ्यायला सांगूया. मग ते 2 तास डेमो क्लास झाल्यानंतर तुम्ही ठरवायचं. मग लगेच क्लास आपण नवीन ग्रुप तयार त्या करतील आणि लगेचच वाटल्यास 15 तारखेपासून म्हणलं तरी लगेच क्लास चालू होतील मराठी आणि इंग्रजीचा. आता तुम्हाला लई शाळेचा लोड होत नाही ना रे? सकाळी माझा क्लास, दिवसभर शाळा, पुन्हा संध्याकाळी मॅडमचा क्लास. आता थोडं 4 महिने ते सोसायचं. कारण आपल्याला जर शिष्यवृत्ती मिळवायची असेल, तर थोडं हार्ड वर्क करावंच लागणार आहे. ठीक आहे. बस करूया. ओके, बाय.